नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर आणि गुंजा किचनमध्ये असतात. तर कबीर गुंजाला म्हणतो की आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा तू दरवाजामध्ये उभी राहून काय ऐकत होती? तू परत काहीतरी गोंधळ घालून ठेवशील आणि तुम्हाला निस्तारावा लागेल. तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची की तुम्ही मला परत येथे घेऊन का आलात? मी निघाले होते माझ्या वाटेला. तेव्हा कबीरला राग येतो आणि रागाने तो गुंजाच्या हाताला धरतो आणि तू कोणत्या हक्काने मला हे प्रश्न विचारते? प्रश्न तर मी तुला विचारायला हवेत की सत्यजित आणि बाबळीला तू येथे का बोलावलेस? माझ्या लग्नामध्ये तू त्यांना का बोलावून घेतलेस आणि त्यांचं काय काम होते? तेव्हा गुंजा म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा, खरंच मला माहिती नव्हते की ते लग्नाच्या दिवशी का येथे आले होते ते. तेव्हा कबीर रागाने विचारतो की म्हणजे गुंजा तू बोलावले नाहीस, मग त्यांना हॉलचा पत्ता कळाला आणि ते लग्नामध्ये तेथे कसे आलेत? तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा, मी तुमची शपथ घेऊन सांगते की ते अगोदर येथे घरी आले होते आणि त्या ज्या मामी घरी होत्या ना, त्यांना तो तिकडचा पत्ता दिला आणि मग त्यानंतर ते तिकडे आलेत आणि मी सर्वही तुम्हाला खरे सांगते. जर मी खोटं सांगत असेल तर लगेच आत्ताच्या आत्ता या धरणीमध्ये गाडली जाईल. तेव्हा कबीर म्हणतो की ठीक आहे, कारण तू कधीही खोटं बोलत नाही याचा माझ्यावर विश्वास आहे आणि सारखी सारखी माझी शपथ का घेत असते? मी तुझा कोणी कुंकवाचा धनी वगैरे नाही. तेव्हा गुंजासुद्धा कबीरला म्हणते की आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो मोलाचा व्यक्ती असतो त्याची शपथ आपण घेत असतो. त्यावर कबीर हा गुंजाला म्हणतो की माझे लग्न झाले आहे आणि जे विसरण्याचा मी प्रयत्न करतो त्याची मुद्दाम तू आठवण का करून देत असते? मी तुझा कुंकवाचा वगैरे कोणी धनी लागत नाही, त्यामुळे तू माझी शपथ घेत नको जाऊस. तेव्हा कबीर सांगतो की सत्यजित आणि बाभळी यांच्या मागे पोलीस लागलेले आहे आणि या सर्वांमध्ये तुझी होरपळ होऊ नये म्हणून मी तुला परत येथे घेऊन आलो आणि पुढे तुझ्याबद्दल काय करायचे त्याचाच मी विचार करतो, असे रागाने तो सर्व गुंजाला सांगत असतो. आणि तुझ्याविषयी जो काही विचार मी करतो ना, त्याचा वेगळा अर्थ मात्र तू आता घेऊ नकोस, असे बोलून रागाने कबीर बाहेर निघून जातो. तर गुंजाला खूप वाईट वाटते, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते. त्यानंतर इकडे मायाला मृण्मयीचे सर्व बोलणे आठवतात. रूममध्ये एकटीच असते आणि खूप रडत असते. तेवढ्यात सर्वेश्वर हा मायासाठी जेवण घेऊन येतो आणि माया, तू जेवली नाही, जेवण करून घे, असे प्रेमाने मायाला म्हणतो. तेव्हा माया रडतच सर्वेश्वरला म्हणते की अरे, माझ्या मृण्मयीने माझ्यावर कधी प्रेम केलेच नाही का रे? कारण लग्न लागता लागता ती माझ्याशी अशी भांडली की जसं आमच्यामध्ये काहीच असे नातं नव्हतं. तेव्हा सर्वेश्वर मायाला समजावतो, आता तू खूप इमोशनल झाली, तेव्हा मी जे काही सांगतो ना ते तुला नक्की पटेल, कारण तू लोकांशी खरंच किती कडवट वागत असते हे तुला समजते का? तेव्हा माया म्हणते की सर्वेश, मी कधीही मृण्मयीशी कडवट नाही वागले रे. तेव्हा सर्वेश म्हणतो की अगं, पण तू ज्यांच्याशी कडवट वागते ती सर्व तिच्या प्रेमाची माणसं आहेत आणि एका विशिष्ट वयानंतर मुलांचं जग हे त्यांच्या आईवडिलांच्या विशिष्ट लोकांकडे सुद्धा असते. म्हणून त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांचे आपल्यावर जे काही प्रेम असते ते कमी होत जाते. तेव्हा लगेच माया म्हणते की अरे सर्वेश्वर, हे बघ, मृण्मयी सासरी सुद्धा गेली, परंतु एक फोन सुद्धा तिने मला केला नाही. कॉलेजला पोहोचल्यानंतर लगेच ती मला कॉल करायची, परंतु आता तर तिने कॉल सुद्धा केला नाही. तेव्हा सर्वेश म्हणतो की माया, फक्त निरपेक्ष प्रेम हे आईच आपल्या मुलावर करू शकते आणि तुला प्रेम आणि परिवरिश याच्यातील फरकच कळला नाही. एवढीशी ती मुलगी गुंजा. तेव्हा मायेला राग येतो आणि तुम्ही सर्वजण आंधळे झाला आहात, असे रागाने ती सर्वेश्वरला म्हणते. सर्वेश म्हणतो की अगं, त्या गुंजाला इतकीशी समज आहे ती कुणालाच नाही, कारण जेव्हा मृण्मयीची पाठवणी करताना मला किती त्रास होईल या धाकाने ती माझ्याकडे मला नेण्यासाठी आली होती. तेव्हा माया म्हणते की तुला तिचाच पुळका कळणार, कारण ती तुझ्या त्या डोंगरवाडीचीच आहे ना. सर्वेश्वर म्हणतो की माया, गुंजाचा तिरस्कार करणं आता सोडून दे आणि मृण्मयीचा फोन आला नाही म्हणून ती संसारात रमली असेल. उलट तिचे फोन येऊच नाही हेच आपल्यासाठी उत्तम आहे. तर माया खूप रडू लागते. तर सर्वेश प्रेमाने तिला घास भरवतो आणि माया, खरंच जेवून घे, असे आग्रहाने सांगतो. तर माया म्हणते की मला खरंच मृण्मयीची खूप आठवण येते आणि ती आणखीन रडत असते. त्यानंतर इकडे अंगठी शोधण्याचा मस्त असा झक्कास कार्यक्रम चालू असतो. तेव्हा रेशीम ही कबीर आणि मृण्मयीला सर्वांसमोर सांगते की ह्या पाण्यामध्ये ही अंगठी 3 वेळा
एकमेकांनी एकाच बरोबर हातामध्ये शोधायची. ज्याला ही अंगठी सर्वात जास्त वेळेस सापडेल म्हणजे 3 वेळेस, तर तो या स्पर्धेचा विनर असेल आणि संसारात त्याचाच वरचष्मा असेल असे काहीतरी म्हटले जाते. तर कबीर आणि मृण्मयी खुश होतात. तेव्हा लगेच सुबोध म्हणतो की हे सर्व सिद्ध करण्यासाठी या सर्व स्पर्धा खेळण्याची काय गरज असते. तसेही संसारात बायकोचे जास्त वर्चस्व असते. आणि काय कविता असे तो कविताला टोचून बोलतो. तर कविता ही लाजतच म्हणते की काय सुबू. तेव्हा सुबोध म्हणतो की कबीर तू काय हसतोस आणि तू बाबांना आणि काकांना सुद्धा विचार की संसारात कुणाचे वर्चस्व असते. तेव्हा अशोकदादा खुशून म्हणतात की ही जे काही आमच्या लग्नाच्या वेळेस अंगठी शोधण्याचा कार्यक्रम होता तेव्हा 3 वेळेस अंगठी मला सापडली होती, परंतु संसाराच्या सर्व चाव्या मी मधूकडे देऊन टाकल्यात. तेव्हा रेशीम लगेच त्या पाण्यामध्ये अंगठी सोडून देते आणि कबीर आणि मृण्मयी यांना डोळे झाकण्यासाठी सांगते. तेव्हा परत जेव्हा अंगठी पाण्यामध्ये टाकली जाते तेव्हा ते डोळे उघडतात आणि अंगठी शोधत असतात. तर सुबोध म्हणतो की अरे सापडती की नाही अंगठी, काय चालले तुमचे. तेव्हा एकमेकांबरोबर काही एकमेकांचे हात धरून बसलात की काय. तेव्हा मृण्मयी ही खुश होऊन कबीरला म्हणते की सुबोधदादांची जी आयडिया आहे ती चांगली आहे, मी उगाच अंगठी शोधते, तुझा हातच धरून बसायला हवा. तर कबीरला हसू येते. तेव्हा सर्व पुरुष हे कबीरच्या टीमकडून होतात आणि सर्व बायका ह्या मृण्मयीच्या. तेव्हा काका विचारतात की गुंजा तू कोणाच्या टीमकडून. तेव्हा गुंजा मात्र खाली बसते आणि लगेच मृण्मयी आणि कबीर हे अंगठी शोधतच असतात. तर कबीरचे लक्ष गुंजाकडे जाते आणि त्याचवेळी अंगठी ही मृण्मयीला सापडते. तर अशोकदादा आणि काका म्हणतात की कबीर तू हरलास, परंतु आणखीन 2 राऊंड हे बाकी आहे, तू जिंकला पाहिजे. तर दुसऱ्या राऊंडला गुंजा ही अंगठी पाण्यामध्ये टाकते. त्या अगोदर मृण्मयी आणि कबीरला ती डोळे झाकण्यासाठी सांगते. तेव्हा दुसऱ्या राऊंडमध्ये अंगठी ही कबीरला सापडते. तर कबीर आणि कबीरची टीम ही खुश होते. त्यानंतर लगेच सर्वजणी म्हणतात की आता आमच्या तिसऱ्या राऊंडला अंगठी ही मृण्मयीला सापडणार. तेव्हा मधू म्हणते की यापुढचा राऊंड जो जिंकेल तो आजचा विनर असणार. तेव्हा तिसऱ्या राऊंडला गुंजा ही पाण्यामध्ये अंगठी टाकते. मृण्मयी म्हणतात की गुंजा माझ्या साईडने टाक बरं का, मला सापडली पाहिजे. तेव्हा ह्या राऊंडला अंगठी ही एकाच वेळी दोघांच्या सुद्धा हातात येते. तर काका म्हणतात की गुंजा तूच आता पाण्यामध्ये हात टाकून म्हणजे शोध की अंगठी नेमकं कुणाच्या हातात आहे आणि यांच्या संसारात नेमकं राज्य कोण करणार हे तूच ठरव. तेव्हा गुंजा पाण्यामध्ये हात घालते आणि अंगठी नेमकं कुणाच्या हातात आहे हे शोधत असते. सर्वजण गुंजाला विचारतात की अगं गुंजा सांग ना अंगठी नेमकं कुणाच्या हातात आहे. तेव्हा गुंजा म्हणते की अंगठी नेमकं कुणाच्या हातात का असेला, साहेबांच्या संसाराची राणी ह्या मृण्मयी ताईच असणार. तर मृण्मयी खुश होऊन गुंजाकडे बघून हसू लागते. गुंजा पुढे म्हणते की आजच्या स्पर्धेच्या विनर ह्या मृण्मयी ताई जिंकलेल्या आहे. तर सर्वजणी खूप खुश होऊन ओरडतात. मृण्मयी म्हणते की अगं गुंजा असे का केले तू, खरं तर मी हारले आणि कबीर जिंकलेला आहे. मृण्मयी म्हणते की माझ्या बाजूने तू का निकाल दिलास. तेव्हा गुंजा म्हणते की जिंकणं महत्त्वाचं नाही पण प्रेम महत्त्वाचे आहे. तेव्हा काकू खुश होऊन म्हणते की अंपायरचा जो निर्णय असतो तो अंतिम असतो, त्यामुळे नवऱ्याला मुठीत कसे ठेवायचे हे मृण्मयी मी तुला शिकवते. तेव्हा सर्वजण खुश होऊन टाळ्या वाजवतात. तेव्हा कबीर मात्र मनात हा खूप वैतागतो आणि म्हणत असतो की कसला संसार, एक वेळेस मनाने आणि शरीराने तू तिला कसे आपले बनवू शकशील जेव्हा गुंजा इथे असताना. तेव्हा मात्र गुंजासुद्धा मनात ही विचार करत असते आणि कबीरकडे बघत म्हणत असते की माझ्या नवऱ्याचं लगीन मी असताना मी सहन केलं, अजून काय काय इथून पुढे तू बघायला लावणार देवडोंगरोबा. म्हणून गुंजा आणि कबीर एकमेकांकडे बघू लागतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सत्यनारायणाची महापूजा असते. तर मृण्मयी आणि कबीर हे सत्यनारायणाच्या महापूजेला बसलेले असतात. तर गुंजा खूप छान असा उखाणा घेते. तर तिने कबीरबद्दल उखाणा घेतलेला असतो. तर कबीरला धक्का बसतो आणि जेव्हा कबीर आणि मृण्मयी एकत्र असतात तेव्हा मृण्मयी ही कबीरला म्हणत असते की कबीर तुझा गुन्हा पकडला गेला. तेव्हा कबीर घाबरूनच विचारतो की काय. तेव्हा मृण्मयी म्हणते की गुंजा. तर कबीरला धक्का बसतो. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.